फुगलेली दिसतेय, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी, हा शेतकरी नेत्यांचा जसा प्रश्न आहे, हाच विरोधकांचा देखील आपल्याला प्रश्न आहे. राम कुलकर्णी, नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की अतिवृष्टी झाल्यानंतर हा सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. हो आणि मला त्याचं एक सगळ्यांना असं वाटत होतं की सरकारनं मदत करावी. हा. आणि आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की देवेंद्रजी फडणवीस हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आणि शेतकरी संवेदनशील सरकार आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं जे पॅकेज जाहीर झालं ते पॅकेज जाहीर करताना शेतकऱ्यांच्या सर्व नुकसानीचा या ठिकाणी विचार करण्यात आला. म्हणजे थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या शेतकऱ्याची कोंबडी जरी गेली असेल तर त्या कोंबडीसाठी 100 रुपये दिले. मला असं वाटतं मागच्या 50 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा ओला दुष्काळ पडेल, कोरडा पडेल, कधीही अशा प्रकारचं एवढ्या मोठ्या प्रमाणात 31,628 कोटीचं पॅकेज सरकारनं जाहीर केलं नव्हतं. बरं. हे सरकारनं जाहीर केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकार, महायुतीचं सरकार जे आहे तर हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आणि आम्ही नेहमीच सांगितलं होतं की सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. खरं म्हणजे आज शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळालाय. जेव्हा ही आज पत्रकार परिषदेमध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पॅकेज जाहीर केलं आणि सविस्तर सांगितलं, तर खऱ्या अर्थाने थोडं का होईना आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले जे अश्रू होते ते अश्रूचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बरं, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असं राम कुलकर्णी आपण म्हणताय,